मिरज तालुक्यातील वड्डी गावामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये वास्तव्य करून असलेल्या आणि विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या पारधी समाजातील महिला व नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झालाय। गेल्या काही दिवस रस्ते, वीज, पाणी, गटारी, घरकुल आदी जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांपासून वंचित असणाऱ्या पारधी समाजातील लोकांना वरील सुविधा मिळाव्यात यासाठी पारधी समाजातील महिला व नागरिकांनी आज ग्रामपंचायतीवर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली धडक दिली। प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून असणारे या पारधी समाजातील नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का, असा सवाल करत या संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय। शासनाने पारधी समाजाचे विविध भागांमध्ये गावांमध्ये पुनर्वसन केलंय, मात्र हे पुनर्वसन केल्यानंतर या समाजाला शासन व संबंधित ग्रामपंचायतींकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नसल्याचं जळजळीत वास्तव वड्डी येथील परिस्थितीवरून दिसून येते। यापूर्वी वेळोवेळी ग्रामपंचायतीवर धडक देऊन ही दखल घेतली जात नसल्यानं आज पुन्हा एकदा पारधी समाजातील बहुसंख्य महिला आणि नागरिक यांनी ग्रामपंचायतीवर धडक देऊन आपल्या समस्यांचा पाढा वाचला। यावेळी संतप्त महिलांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रचंड आक्रोश करून आपले गाऱ्हाणे मांडले। किमान माणूस म्हणून आम्हाला वीज, पाणी, रस्ते, गटारी आदी सुविधा उपलब्ध करून द्या, घरकुल उपलब्ध करून द्या, अशा प्रमुख मागण्या या पारधी समाजाच्या लोकांच्या आहेत। त्यांना गावचे नागरिकत्व, रेशन कार्ड व अन्य सुविधा गावातील इतर नागरिकांप्रमाणे मिळाव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नाईक यांनी सांगितले। यावेळी आपले गाऱ्हाणे मांडताना या महिला म्हणाल्या की ग्रामपंचायत वड्डी आणि पारधी लोक मला पाणी पाहिला आणि असलं रोड पाहिजे, असलं रोड पाहिजे आणि पाणी पाहिजे मला, नाहीतर मला करून पाहिजे माझ्यासोबत काय गुन्हा झाला। आणि 30 मतदान आहे, 30 मतदानाला तर पाया पडायला येतोय। करून देतो म्हणून ना असं मला फसगमती घालू ना, मला काय करून देणार नाही आणि काय करून दिलं नाही। याला भीक मागून खाऊ, काय चोरी करून चोरी करू का, काय भीक मागून खाऊ, एवढं सांगा। मला पाणी तर पाहिजे। मतदानाला का पाया पडायला येतोय। मला 5 पैसे नको, मला रोड आणि पाणी एवढंच बस। फक्त जमीन नको, जागा नको, मला काय सुद्धा नको मला। मी काय आंघोळ करू का पाणी? आंघोळ सोड, पाणी प्यायला पाणी प्यायला गोळीबारला, पाणी गोळीबारला यायला गेलं। माझे पोरं बाळा बाया जाते, आम्ही जातो तिथे गोळीबार 5 वाजता 4 वाजता चावी काढणार, टाकी करणार, टाकीस ना पाणी भरून आणि लोक करून टाकणार आणि मागायला गेलं पाणी देतात, धावून यायला लागला। त्या गोळीबार बोलायला सुट्टी झालं तर जन्म पावता सुट्टी राहायला पाहिजे। आज सगळं करून काय करायला पाहिजे, काय करायचं निवडून आणलेलं सरपंच द्यायला पाहिजे। आणि काय बोलताय ते आम्ही ऐकून आम्ही घरी जाणार, तर आम्ही जाणार नाही। आम्हाला पाणी पाहिजे। अरे शेजारी आहे सगळं गावकरी आहे, तिथं गोळीबार मध्ये कुठे गेलं म्हणजे तिथं काहीतरी भांडण करतंय, त्यांचं त्याने भरून घेतंय, आम्ही गेलंय बरोबर तर ते 40 लोक करून सांगून जाते आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही। त्याला आंघोळीला पाणी द्यायचं नाही, मारहाण पाणीला सोडतंय, ते कसं काय करायचं? मूल केवढं आहे, काय पारद्याची किंमत आहे का नाही? चोरी केलं तर मतदान आलं तर हातापाय जोडून आमच्याकडे येतात ती मतदान आम्ही एक चुकलो काय, एक तर मतदान चुकलं काय, रामशाव कावा तो त्यांना मारून रेकॉर्डिंग मी तो करोड म्हणायचे समज अरे आमचं तर 35, 40, 40
कुणाला आम्ही घालत नाही. 28 तारीख इलेक्शन. काय करून तेवढं करून घ्या. 20 वर्षाचं काय करून दिलं ते दाखवायला पाहिजे. सगळं परंपरा आणायला पाहिजे, कलेक्टरला आणायला पाहिजे, तहसीलदारला आणायला पाहिजे. कशा पाहिजे माझ्या घराचा व्यवस्था काय आहे, काय काय करून दिले हे सगळं दाखवायला बघून जायला पाणी नाही काय सगळं यायला पाहिजे. मोठं मोठं राहा दे त्यांच्या बायका तर नुसता लघवी जर केलं तरी 10 वेळा पोटात पाणी. आम्ही काय माणसं आहे का नाही, आम्ही काय बाया आहे का नाही. असं जगू नका, गप यायला पाहिजे. ग्रामपंचायत सगळ्या माणसं गोळा व्हायला पाहिजे. तुमच्याच बाया चांगल्या, तुमच्याच बायाच्या पुच्छा चांगल्या. आम्हाला काय झालं, माझी काय बोलू शकतो. लोक सांगतात आमच्या जवळ नको 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 आम्हालाच ना काय हो. आमची पुच्छेचं वास गेलं तुम्हाला ना काय, आम्हाला काय नाही. मला काय करून देणार नाही आणि काय करून दिलं नाही. किती वेळा भीक मागितलं, काय चोरी करून भीक मागितलं, चोरी करून काय भीक मागून खाऊ हे मला सांगा. मला पाणी काय सुद्धा नको. मी काय करून देतोय, 8 दिवसात करून देतो. थांबा माणसाने सावधानी गावागावाला पाणी देते. नाही नको रे थांबा 8 दिवसांनी करून देतो. थांबा, मला एक निवडून आणून द्या. थांबा. काढायचं तर एवढंच असली वाट प्रत्येक घराला वाट असली गावते. आम्ही कसं मेजत नाही यांचा, आम्हाला हाकून काढायला पाहिजे. नाही